संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सर्वप्रथमच मी तुम्हा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो की पहिलं व्याख्यान झाल्यानंतर तरी तुम्ही दुसऱ्या व्याख्यानाला आहात। रामकृष्ण संघाचे वैशिष्ट्य आणि ही चर्चा करत असताना एक श्रीमद स्वामी गौतमानंदजी महाराज एक वाक्य नेहमी सांगतात आणि ते मला खूप भावतं आणि ते म्हणजे की रामकृष्ण संघामध्ये धर्म हा जिवंत आहे। कोणत्या अर्थाने तसं महाराज म्हणतात तर जे काही रामकृष्ण संघाचे तत्त्व भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात प्रकट झालेले आहेत तर कदाचित त्याची तीव्रता थोडी कमी असेल पण त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आजसुद्धा रामकृष्ण संघामध्ये पाळल्या जातात। विशेष करून कोणत्या अर्थाने म्हणतोय मी की किंवा महाराजांचा जो निहित अर्थ मी समजलो की पहा प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर आहे हे तत्व व्यवहारामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेमुळे स्वामीजींनी आणलं आणि म्हणूनच आपण बघतो की आज संपूर्ण आपल्या संघामध्ये की एका ठिकाणी दुर्गापूजा सुरू आहे तर दुसऱ्या ठिकाणी स्वामीजी लोक भक्तांना घेऊन कुठेतरी हॉस्पिटलमध्ये रुग्णनारायणची सेवासुद्धा करत आहे। तर हा जो एक कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतो तर फक्त ज्याला म्हणतो की धर्म जिवंत आहे असं म्हणण्याचा अर्थ जे महाराजांचा तो असाच की फक्त इथे पोकळ शब्दच नव्हे तर जे काहीही एक परंपरा भगवान श्रीरामकृष्णांनी स्वामीजींनी माताजींनी टाकली आहे ती परंपरा आजही जशीची तशी विद्यमान आहे किंवा त्याच्यामध्ये तीव्रता कदाचित थोडी कमी असेल पण हे तेवढंच खरं की ज्याला म्हणूया की ते तत्त्व बऱ्यापैकी प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करत असतो। धर्म म्हटलं म्हणजे तो त्यागाशिवाय होऊ शकत नाही आणि पुन्हा त्याग म्हटलं म्हणजे कदाचित आपण टोकाची भूमिका घेत असतो पण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे आपण ज्याला म्हणतो की ज्या ज्या गोष्टींचा त्याग करणं आवश्यक आहे किंवा जे त्याग करणं शक्य आहे आपल्याला ते करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच आपलं आध्यात्मिक जीवनसुद्धा तितकंच चांगलं होईल। याच एका सुरावरती आपण थोडंसं आजचं हे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याआधी आपण आपले आदर्श भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या संदर्भात त्यांनी जो काही त्याग दर्शवलेला आहे त्याची थोडी उजळणी करू आणि मग आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कसा हा त्याग येऊ शकतो याचे काही व्यावहारिक उदाहरणं बघण्याचा आपण प्रयत्न करूया। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आपण उदाहरण घेऊया की जयराम पाटीमध्ये ईशानानंदजी महाराज नावाचे एक महाराज आणि त्यांचे काही इतर म्हणजे स्वामीजी मित्र हे सगळे चर्चा करत होते रात्रीच्या जेवणानंतर की भगवान श्रीरामकृष्णांचं अवतरण हे कशा करता झालं। तर एका स्वामीजींनी एक बाजू उचलली की सर्व धर्म समन्वय करता ते आले होते। तर कोणी म्हटलं की नाही धर्माचे स्थापन करण्याकरता आले होते तर कोणी म्हटलं की सर्व धर्म स्थापन करण्याकरता आले होते कारण की एक धर्म स्थापित केला तर सर्व धर्म स्थापित हे झालेच पाहिजे। प्रत्येकाने आपली बाजू उचलून धरली आणि इतके ज्याला म्हणतो की एक सॉलिड ज्याला म्हणतो की कारण सांगितले
की कोणाची पण बाजू कच्ची नव्हती, पण निर्णय काही होत नव्हता. म्हणून ते सगळे जातात माताजींकडे. माताजी जन्मपाटीलाच आहेत आणि आपला प्रश्न ते माताजींपुढे मांडतात. तर माताजी फार सहजपणे म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण यावेळेस काही धर्माचा समन्वय करण्याकरता, स्थापित करण्याकरता नाही, तर ते त्याग हेच स्थापित करण्यात ते आले होते. ते त्यागाचे बादशाह होते. अर्थातच त्यागाशिवाय धर्म होऊ शकत नाही, हे सुद्धा माताजींनीच सांगितले त्याच संवादामध्ये. मातृचरणेमध्ये हा संवाद आपल्याला वाचायला नक्कीच मिळतो. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्यागाशिवाय जर धर्म होऊ शकत नाही, आणि जेव्हा ही चर्चा आपण करत असतो तेव्हा नक्कीच कुठेतरी आपल्याला असं वाटतं की अरे भगवान श्रीरामकृष्ण हे तर संपूर्णपणे त्यागी होते, त्यांचे शिष्य त्यागी होते. तर मग आता आपल्याला याच्यामध्ये कुठे स्कोप आहे? आपण भगवान श्रीरामकृष्णांचे एक गृहस्थ भक्त किंवा त्यांचे गृहस्थ शिष्य म्हणूया, गोपालेरमा, त्यांचे काही उदाहरणं बघूया आणि मग त्यातून आपण आपल्यावरती येऊया की आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा त्याग कसा येऊ शकतो. अर्थातच भगवान श्रीरामकृष्णांनी जे काही दाखवलं ती टोकाची भूमिका होती. ते स्वतः म्हणतात की मी 16 आणे केलेलं आहे, तुम्ही फक्त 1 आणे करा, त्यातच तुमचं होऊन जाईल. तर सगळ्यात आधी आपण बघूया गोपालेरमा, त्यांच्या जीवनातले काही प्रसंग की कशा त्यांनी आपल्या जीवनामध्ये, किती कठोर त्यांचं जीवन होतं. विशेष करून की त्या बालविधवा होत्या आणि त्यांच्या म्हणजे उदरनिर्वाहाकरता विशेष काही असं नव्हतं. त्यांच्या वडिलांनी काही एक रक्कम एका सावकारकडे ठेवली होती आणि त्यातून महिन्यातल्या काही पैसे त्यांना मिळायचे. आणि बालविधवा होत्या त्या, पण वयात आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाचं घर सोडलं आणि कामारहाटीमध्ये एक तिथे मंदिर होतं गोपालाचं. त्यांची मंत्रदीक्षासुद्धा गोपाल मंत्रात झालेली होती त्यांच्या कुलगुरूकडनं. आणि योगायोगाने ते गोपालाचं मंदिर होतं आणि त्या गोपालाच्या मंदिरात त्या राहू लागल्या. त्या ते मंदिर खाजगी होतं आणि त्या मंदिरामध्ये त्या म्हणजे त्या ज्या मालकीणबाई होत्या त्यासुद्धा विधवा होत्या. तर मालकीणबाई आणि गोपालेरमा या दोघी तिथे राहायच्या आणि गोपालची सेवा करायची. मंदिरामध्ये झाडलोट करणे आणि गोपालकरता फुलांची माळा करून देणे वगैरे, भोग तयार करून देणे, या सगळ्या जे काम या खूप निष्ठेपूर्वक तिथे त्या करायच्या. आणि त्याच मंदिराच्या बाजूला एक छोटीशी एक खोली होती, त्या खोलीत त्या राहायच्या. आणि ती खोली म्हणजे काय तर असं म्हटलं तरी चालेल की त्या खोलीमध्ये असंख्य मच्छर, झुरळ आणि हे सगळं राहायचे. आणि त्यांच्यामध्येच आपल्या गोपालेरमा ह्या सुद्धा त्याच्यामध्ये राहायच्या. पण त्यांनी कधी तक्रार नाही केली. आणि मंदिरात जे काहीही धान्य यायचं त्यातला एक वाटा ती मालकीणबाई गोपालेरमाला त्या देत असत. आणि त्यांच्याकडे जे काही थोडंफार व्याजाची रक्कम येत असत त्या व्याजाची रक्कमातून त्यांचा महिना हा निघून जायचा. आता पहा, हा अवघं आयुष्य ते अशा जगलं. आणि आपण त्यांचं जीवनचरित्र वाचतो, वचनामृतमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल वाचतो, कुठे पण काही पण तक्रार आपल्याला सापडत नाही. सातत्याने गोपाल कृष्णाप्रती इतकी भक्ती की त्यांचे जे दर्शनाच्या संदर्भात आज इतका वेळ नाही आहे, आपण त्याची चर्चा केली असती, की साक्षात गोपाल त्यांच्या खांद्यावरती अंगावरती खेळायचं. आणि जसं आपण आपल्या घरामध्ये आपल्या नातवंडांना, आपल्या मुलाला कसं प्रेमाने थोडंसं झिडकतो की अरे जरा बदमाशी कमी कर, जरा शहाण्यासारख्या वाघ वगैरे, बिलकुल अशा प्रकारचा या दोघांचा संवाद होता. आणि भगवान श्रीरामकृष्णांमध्ये सुद्धा त्यांनी गोपालचेच दर्शन केले होते, म्हणून भगवान श्रीरामकृष्णांप्रती सुद्धा त्यांची अपार भक्ती होती. आता यांच्या संदर्भात मी तुम्हाला जे सांगू इच्छितो 2 घटना, की यांचं जीवन हे कसं एकदम त्याला म्हणतो की त्यागमय होतं. आणि जर यांचं जीवन त्यागमय होऊ शकतं तर आपलं जीवनसुद्धा त्यागमय नक्कीच होऊ शकतं. त्यातली पहिली घटना म्हणजे अशी की भगवान श्रीरामकृष्ण काही दिवसाकरता कलकत्त्याला बलराम बसूंच्या घरी राहायला गेले होते. आणि काही दिवस तिथे घालवल्यानंतर ते जेव्हा परत येऊ लागले
त्यांच्याबरोबर काही अजून इतर भक्त पण होते. आणि बलराम बाबूंच्या घरी ठाकूरांनी गोपालच्या आईला तिथेच राहायला सुद्धा बोलवलं होतं. त्यासुद्धा ठाकूरांच्या बरोबर तिथे काही दिवस राहिल्या. रोज संध्याकाळी कीर्तन वगैरे होत असेल, दिवसभर सत्संग घडत असेल. असं छान ते काही दिवस गेले. आणि मग ठरलेल्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण बोटीनी कलकत्त्याला येऊ लागले. म्हणजे त्यांनी त्यांचं ती यात्रा सुरू केली. आता भगवान श्रीरामकृष्ण बघतात की त्यांच्याबरोबर आलेली ही गोपालची आई, तिला बलराम बसूंच्या पत्नीने कृष्ण भाविनीने बरंच काही सामान दिलेलं आहे. काही साड्या, काही भांडी. आता वस्तुतः त्या खूप गरीब होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवश्यकता असेल एक विचार करून आता कृष्ण भाविनी म्हणजे बलराम बसूंचीच पत्नी आणि अतिशय भक्तिमती आणि भगवान श्रीरामकृष्ण हे स्वतः गोपालच्या आईला खूप सन्मान द्यायचे. आता ठाकूर ज्यांना सन्मान द्यायचे तर नक्कीच इतर लोकसुद्धा सन्मान द्यायचे. तर बलराम बसूंच्या पत्नी म्हणजेच कृष्ण भाविनी त्यांनी विचार केला की अरे यांच्या घरात बरंच काही म्हणजे गोष्टींची चणचण आहे. तर त्यांना काही चांगले वस्त्र, काही भांडी जे रोजच्या वापरण्यात त्यांना येतील असा एक विचार करून त्यांनी गाठोडं बांधून दिलं आणि त्यांना म्हटलं की हे तुम्ही घेऊन जा, तुम्हाला हे उपयोगी पडतील. आता यात असं काही फार म्हणजे काही फार धनसंपत्ती गोळा केलेली आहे आणि मार काहीतरी कोट्यवधीची प्रॉपर्टी गोळा केली असं काहीच नव्हतं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी बोटीमध्ये त्यांच्या जवळ ठेवलेली ती गाठोडं बघितली आणि गाठोडं बघितलं आणि भगवान श्रीरामकृष्णांना ते बिलकुल आवडलेलं नाही. पण आता सांगायचं कसं? पण भगवान श्रीरामकृष्णांचं एक होतं की जिथला हिशोब तिथलेच पूर्ण करायचं आणि लागलीच त्या गाठोड्याकडे बघत ते म्हणाले की खरा भक्त कसा असतो माहिती? तो भक्तांच्या घरी जातो पण तिथून रिकाम्या हाती परत येतो, काहीही घेऊन येत नाही. असं म्हटल्याबरोबर त्यांनी ते गाठोड्याकडे बघितलं आणि गोपालच्या आईकडे बघितलं. आता ते हिंदीमध्ये कहावत आहे, काटो तो खून नाही. त्या इतक्या ओशाळल्या, त्यांना इतकी म्हणजे लाज वाटू लागली की ही काय मी घेऊन आली आणि कसं काय घेऊन आली. आता इथेच ठाकूरनी थांबायचं नाही. पुन्हा म्हणतात की जो भक्त भक्तांच्या घरी जातो आणि काही रिकामा हाती परत येतो तो देवाच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसतो आणि जो काही घेऊन येतो त्याला मात्र काही फार स्थान मिळत नाही चांगलं. असं म्हणून त्या गोष्टीला अजून त्याला दुजोरा दिला. आता बस त्यांनी विचार केला की दक्षिणेश्वरी पोहोचल्याबरोबर या गाठोड्याचं काहीतरी करायचं आणि अत्यंत त्यांना म्हणजे लाज वाटू लागली, संकोच वाटू लागला, अपमान पण झाला. आणि जसंच दक्षिणेश्वरी बोट थांबली तसंच ते लगबगीने माताजींकडे गेला. माताजींना सगळा वृत्तांत सांगितला. तर माताजींनी त्यांचीच बाजू घेतली. कोणाची? गोपालच्या आईची. की अहो तुमच्याकडे काहीच नाही आहे आणि तुम्ही हे घेतलं म्हणजे काय असं मागितलं का? त्यांनी तुम्हाला दिलं ना, तुम्ही काहीही म्हणजे हे तुमच्याकडे ठेवा, हे तुम्हाला उपयोगी पडते. पण सारखं भगवान श्रीरामकृष्णांचे ते शब्द त्यांच्या कानामध्ये इतके ज्याला म्हणतो की सारखे त्यांना त्रास देत होते की नाही मी काहीतरी याचं विल्हेवाट लावीनच. आणि त्यांनी फक्त बलराम बसूंचं प्रेम, कृष्ण भावनीचं प्रेम म्हणून फक्त एक वस्तू काहीतरी ठेवली आणि तिथल्या तिथे सगळ्या वस्तू त्याला सगळ्यांना देऊन टाकल्या. बंधू भगिनींनो, त्यांनी असं का केलं आणि त्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय? आपल्या जीवनात त्याग कसा येऊ शकतो? मी पुन्हा सांगतो, भगवान श्रीरामकृष्णांनी दर्शविलेला त्याग हे आपल्याकरता असंभव, अशक्य, तो पराकोटीचा त्याग. पण आपल्या गुरूंची आज्ञा, गुरूंना या गोष्टी आवडलेल्या नाही, त्याचा त्यांनी ज्याला निषेध दर्शवलेला आहे हे लक्षात आल्यावर आणि विशेष करून या सर्व गोष्टी कदाचित माझ्या आध्यात्मिक जीवनाकरता धोकादायक असू शकतात हे जसंच आपल्या गोपालच्या आईंच्या लक्षात आलं, लागलीच त्यांनी त्याचा त्याग केला. तर बंधू भगिनींनो, आपल्याला काही गृहत्याग करायचा नाही. आपल्या पतीला, पत्नीला, मुलांना त्याचा त्याग करायचा नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंनी जी काही आज्ञा दिलेली आहे, म्हणजेच काय, जर थोडक्यात सांगायचं तर एक गोष्ट असते नीड आणि एक असतं वॉन्ट.
नीड असं म्हटलं की किमान खर्चामध्ये किमान गोष्टींमध्ये जगणे, याचा जर आपण विचार केला आणि ज्या गोष्टी वॉन्ट जर म्हटलं तर फक्त ताजमहलसुद्धा कमी पडेल. तर ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कमीत कमी ज्याला म्हणतो की खर्चामध्ये किंवा कमीत कमी ज्याला म्हणतो की वेळ आणि पैसा खर्च करून आपलं भागू शकतं, तर आपण हाच विचार करायचा की ज्या गोष्टी जरा लक्झरियस आहे, की ज्या गोष्टी ज्याची आवश्यकता नाही आहे, त्याचं जर आपण आपल्या जीवनात त्याग आणला ना, तर हे कसं आहे की आपण अध्यात्माच्या पहिल्या पायरीवरती आहोत. भगवान श्रीरामकृष्ण खूप 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 वरती आहे. त्याग म्हटल्याबरोबर आपल्याला तोच त्याग आठवतो आणि मग कुठेतरी आपण हताश होतो. पण एक आपण करू शकतो नक्कीच आपल्या जीवनामध्ये, काय की ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला फार जास्त म्हणतो की जिथे कमी खर्चामध्ये आणि चांगलं काम होऊ शकतं, तर तिथे कोणत्याही प्रकारची लक्झरी आपण जर सोडली तर लक्षात घ्या नक्कीच आपल्या जीवनामध्ये तो त्याग येईल. आणि पहा, आपण जर पहिल्या टप्प्यावरती आहोत, पहिल्या पायरीवरती आहोत, KG1मध्ये आहोत, तर आपल्याला KG2मध्ये जायचं आहे, KG3मध्ये फर्स्टमध्ये जायचं आहे, सेकंडमध्ये जायचं आहे. एकदम बिलकुल KG पासून एकदम PhDच्या वर्गात नाही जाऊ शकत आपण, काय कोणीच जाऊ शकत नाही. मग त्याच्याकरता आपल्याला काय अपेक्षित आहे की आपल्या जीवनामध्ये हे छोटे छोटे त्याग, छोटे छोटे आपण जर रिझोल्युशन्स घेतले, असं म्हणतात की स्टार्ट विथ मिनिमम अँड प्रॅक्टिस द इझिएस्ट. म्हणजे छोटे छोटे त्याग आपल्या करता जे जमणं शक्य आहे. त्याग म्हटलं म्हणजे फक्त गृहत्याग करणं ही टोकाची भूमिका घेतो आणि मग तिथे ते आपल्याला अशक्य वाटू लागतं आणि मग आपण ते पाऊल मागे घेत असतो. पण आपण आपल्या जीवनामध्ये जर व्यवहारिक थोडेसे झालो आणि छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच हे त्याग आपल्याला अपेक्षित आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता आणि ते नक्कीच त्याचा आपण अभ्यास करू शकतो. दुसरी घटनासुद्धा योगायोगाने ती गोपालच्या आईचीच जीवनातली आहे आणि ती म्हणजे अशी की भगवान श्रीरामकृष्णांनी देहत्याग केलेला आहे आणि भगवान श्रीरामकृष्णांचे हे जे सगळे त्यागी शिष्य किंवा गृहस्थ भक्त, यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये गोपालच्या आईच्या प्रती खूप एक प्रेम होतं, खूप आदर होता आणि ते मध्ये मध्ये जाऊन ते त्यांच्या भेट द्यायचे. तर एकदा असंच झालं की राजा महाराज आणि इतर काही संन्यासी हे त्यांच्या भेटीला गेले. आता भेटीला गेले तर आता आपल्यापैकी कोणी कामारहाटी बघितले की नाही, अत्यंत म्हणजे अशी ज्याला म्हणतो की घाण जागा, छोटे छोटे घरं अजूनही तसंच आहे. काही फार तिथे असा काही बदल झालेला नाही, जसं ठाकूरांच्या वेळेस होतं तसंच अजूनसुद्धा आहे. फक्त ते जे आता मंदिर वगैरे आहे ते आपल्या मठ मिशननी थोडंसं त्याच्यामध्ये पैसा खर्च करून त्याची स्वच्छता वगैरे केली आहे. तिथे काहीतरी बसण्याकरता काही बाकडे वगैरे केलेली, छोटासा बगीचासुद्धा केलेला आहे. असो, पण त्यांची जी खोली त्यावेळेस जी होती एकदम ज्याला म्हणतो की जवळपास खूप अस्वच्छता, जे म्हणतो गटार वगैरे उघडी होती. तर जेव्हा राजा महाराज वगैरे सगळे भेटायला गेले त्यांच्या घरी, तर त्यांनी गोपालच्या आईने त्यांचं स्वागत केलं, त्यांच्याकरता काहीतरी न्याहारी केली, काही चहा वगैरे केला. पण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना इतके डास चावत होते की राजा महाराज बिलकुल काही केले ते शांत बसू शकत नव्हते. इकडे डास मार, तिकडे डास मार, असं करता करता म्हणजे त्यांचं पूर्ण मन तिथे काही रमेना. मग त्यांना त्यांच्या मनात हा प्रश्न आला की या इतक्या सगळ्या अव्यवस्थेमध्ये यांचं जगण्यात होतो कसं, आणि यांचं म्हणजे यांच्याबद्दल ठाकूर इतके काही उच्च उद्गार काढतात. त्यांना महाराज खूप आश्चर्य झालं आणि त्यांनी विचार केला की यांची झोप नीट व्हावी म्हणून त्यांनी काय केलं, कलकत्त्याला गेले आणि एका भक्ताच्या माध्यमातून मच्छरदाणी पाठवली. आता मच्छरदाणी तर पाठवली आहे, काही फार मोठं काही असं काही लक्झरी तर काहीच नाही, पण ती मच्छरदाणी यांच्या गोपालांच्या आईच्या घरी आली. मच्छरदाणी आल्यानंतर आता गोपालच्या आईंचं सतत लक्ष की ही मच्छरदाणी जर उंदरांनी कुरतडली तर, आणि असं करता करता संपूर्ण रात्र त्यांचं काही जग ध्यान झालं नाही. आणि इतक्या एक उच्च कक्षेचे त्या एक साधिका, पण काही केलं त्याची त्यांचं मन लागेना. सारखं सारखं लक्ष काही खुट्ट होतंय का, खट्ट होतंय का, ही फाटेल का मच्छरदाणी, आणि सगळं लक्ष त्याच्याचकडे. त्या इतक्या वैतागल्या की कामारहाटी ते आपलं जे वराहनगर मठ हे 5 मैलचं अंतर आहे. सकाळी 3 वाजता उठल्या, ती मच्छरदाणी घेतली, गोळा केली, काखेत ठेवली आणि पायपायी निघाल्या.
आणि सकाळी बरोबर 5 वाजता त्या वराहनगर मठामध्ये दत्त हाजीर, हे सगळे अवाक. आणि यांच्या काखेमध्ये ती मच्छरदाणी दिसते, नवीनच्या नवीन, कोरीच्या कोरी. काय झालं? घेतली आणि म्हणतो ना की थोडंसं प्रेमाच्या रागाने घ्या तुमची मच्छरदाणी. या मच्छरदाणीमुळे मी काल माझ्या गोपालाला आळवू नाही शकले, मला तुमची मच्छरदाणीची काही आवश्यकता नाही. असं करून त्यांनी ती फिरत दिली आणि तिथून लागलीच त्यांनी काढता पाय घेतला. आता या घटनेतून काय सिद्धांत आपण घेऊया, काय तत्व आपण घेण्याचा प्रयत्न करूया की आपल्या जीवनात हा त्याग कसा येऊ शकतो, की ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्या जीवनामध्ये जर ठाकूरांपासून आपण दूर जात असो, मग ती गोष्ट कितीही लहान असो, ती गोष्ट कितीही मोठी असो, ती गोष्ट कितीही विलोभनीय का न असो, पण जर ज्या गोष्टींमुळे आता आपण हे म्हणू शकतो की अहो त्या गोपालच्या आईंना मच्छरदाणी सोडणं सोपं आहे, म्हणजे कॉन्टेसा क्लासिक सोडणं मला अवघड आहे, कारण की कॉन्टेसा क्लासिकची किंमत 10 लाख आहे, 12 लाख आहे. मच्छरदाणी किती 400-500 रुपयाची आहे. पण इथे किमतीवरती जाऊ नका. आपण इथे हे धरूया की जी काही गोष्ट आपल्याला ठाकूरांपासून दूर मिळते, जे काही गोष्टी, त्या गोष्टींचा आपण ज्याला म्हणतो की आवर्जून त्याचा त्याग करू, जेणेकरून की आपण ठाकूरांच्या जवळ जास्त राहू शकू. पहा, आता ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करण्याकरता, आचरणात आणण्याकरता आपल्याला घर सोडण्याची काही आवश्यकता नाही. या गोष्टींकरता फक्त काय की आपला सतत विवेक जागृत असला, आपला विवेक जागृत असला आणि त्या विवेकाच्या माध्यमातून जर आपण चिंतन केलं की बाबा या गोष्टींमुळे माझं जीवन म्हणजे आपण जगू शकतो, हा विचार आला रे आला की त्यातून पहा नक्कीच आपल्या जीवनामध्ये जो एक KG1 पासून KG2 पर्यंतचा हा रस्ता सुगम होईल. आणि जोपर्यंत आपण KG2 किंवा क्लास 1 मध्ये जाणार नाही, त्याच्याशिवाय पुढे पण जाऊ शकणार नाही. तर हे कदाचित फार छोटे एक स्टेप्स असतील असं वाटतं आपल्याला, पण हे सुद्धा आचरणात आणण्याकरता खूप मनाची ताकद पाहिजे, खूप मनाची ताकद पाहिजे. सारखं सारखं मन आपल्या त्या ज्याला म्हणतो की आवडती गोष्टींकडे जाणार, पण पुन्हा पुन्हा विवेक जागृत करून त्या मनाला खेचायचं, मनाला पुन्हा परत आणायचं, मनाला खेचायचं, पुन्हा मन तिकडे जाईल, पण पुन्हा मनाला सांगायचं की नाही, माझ्या जीवनामध्ये श्रीरामकृष्ण हे महत्त्वाचे, तेच माझा उद्धार करणार आहे, बाकी कोणी माझा उद्धार करू शकणार नाही. हा विचार सतत जर आपण केला तर त्यातून सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय होईल की ज्याला म्हणतो की एका प्रकारचे त्यागाची भावना येईल, एका प्रकारच्या शरणागतीचा भावसुद्धा निर्माण होईल. आणि जेव्हा शरणागती आणि त्याग या 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्तरावरती येईल, तर नक्कीच जिथे आपण आहोत त्याच्यापासून एक पाऊल तर नक्की पुढे जाऊ. ही जेव्हा आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, तर माताजींचं एक 2 घटना मी सांगेन आणि तिथे आपण थांबूया थोडक्यातच. की पहा, ह्या गोष्टी सुद्धा माताजींनी आपल्या जीवनामध्ये कशा आचरणात आणल्या. आणि जसं की पहिलं उदाहरण घेतलं होतं की गोपालच्या आईंनी ठाकूरांनी जे म्हटलं ते बिलकुल तंतोतंत ऐकलं आणि त्यांच्या जीवनात तो त्याग वृद्धिंगत झाला. दुसरी घटना, त्यांनी जी गोष्ट ठाकूरांच्यापासून मला दूर नेते त्याचा मी त्याग करेन आणि त्याचा त्याग केला. माताजींच्या जीवनामध्ये सुद्धा बिलकुल हाच प्रसंग आपल्याला बघायला मिळतो, जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देहत्याग केलेला आहे आणि माताजी एकट्या जयराम वाटीमध्ये राहत आहे, तेव्हा माताजींचा महिमा कोणालाही कळलेला नाही की त्या साक्षात भगवती आहे वगैरे वगैरे, हे कोणालाच कळलेलं नाही. तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी माताजींना आज्ञा दिली होती की माझा देहत्याग झाल्यानंतर तू जयराम वाटीला राहायचं, तिथे आपली जमीन आहे, ती जमीन कसायची, त्याच्यामध्ये काहीतरी हिरवी भाजी उगवायची, थोडा धान उगवायचा, तेच खायचं आणि देवाचं नाव घेऊन राहायचं. आणि एवढंच नाही, ठाकूरांनी एक वाक्य तुम्हाला स्मरणात नक्की असेल माता भगिनींना, तर ठाकूरांनी सांगितलं होतं की कोणापुढे तू हात पसरायचा नाही, कोणापुढे हात पसरायचा नाही. आणि
त्यावेळेसची परिस्थिती अशी, बंधू भगिनींनो, हा सगळा वृत्तांत तुम्ही वाचलेला आहे, फक्त एक संदर्भ आहे म्हणून सांगतो की ज्या माताजींना आज आपण काय साऊथ कॉटन, शिफॉन आणि कांजीवरम काय काय साड्या घालतो, तेव्हा माताजींच्या अंगावरती ज्या कॉटनच्या साड्या असायच्या त्याच्यावरती छिद्र व्हायचे, तर तिला शिवण्याकरता सुई दोरा सुद्धा नव्हता, तर माताजी तिथे गाठ मारून त्या साडीची रिपेअरिंग करायची. असे दिवस काढले. पण माझे पती साक्षात ब्रह्म, साक्षात नारायण, त्यांनी मला आज्ञा दिली की कधी कोणापुढे हात पसरायचे नाही आणि जमीन कसून त्यातूनच धान आणि शाक म्हणजे हिरवी भाजी ही उगवायची, ते खायचं आणि ईश्वराचं नाव घ्यायचं. एक्झॅक्टली याच परिस्थितीमध्ये माताजींनी तो संपूर्ण एक जो काळ जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा तसंच काढला. आणि मग गिरीश घोष वगैरे सगळे आले, इतर लोकांना माताजींची महिमा कळली आणि त्याच्यानंतर मग माताजींना ते लोक कलकत्ता वगैरेला घेऊन गेले आणि त्याच्यानंतरच मग माताजींनी दीक्षा देणं वगैरे सुरू केलं. तर हा भाग नंतरचा. पण पहा की आपल्या म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण हे माताजींचे गुरुसुद्धा होते. तर त्यांनी ही जी आज्ञा दिली की तू कुठेही जायचं नाही, कोणापुढे हात पसरायचा नाही, एक दुसरं, आणि जे काही जमिनीवरती उगवेल त्यातूनच समाधान मानून जगायचं. तर हा एक त्याग नाही आहे, म्हणजेच त्याग म्हणा किंवा शरणागतीचा भाव, की जी मला आज्ञा दिल्या गेलेली आहे माझ्याकडून, मी ती तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करेन. आणि तसं माताजींनी आपल्या जीवनात तसं तो आचरणात आणलं. आणि ह्या गोष्टी मी हे जे काही उदाहरणं हे आपण सर्वांनी वाचलेले, पण हे मुद्दाम तुमच्यापुढे मांडण्याचा माझा उद्दिष्ट फक्त एवढाच की त्याग आपल्या जीवनामध्ये हा बिलकुल येऊ शकतो. आणि ज्या टप्प्यावरती आपण आहोत, आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा जो एक ज्या म्हणतो की पुढच्या पाऊलचा जो त्याग आहे तो नक्की येणार, 100% येणार. आणि असं करून हळूहळू आपलं मन मजबूत होईल, आपल्या मनामध्ये त्याग आणि वैराग्याची भावना जास्त म्हणजे वृद्धिंगत होईल आणि आपली हवी तशी आध्यात्मिक प्रगतीसुद्धा हे होणार. म्हणून बंधू भगिनींनो, जे मी सांगू इच्छितो की त्याग म्हटल्यानंतर कधी पण आपल्या जीवनामध्ये टोकाची भूमिका कधी घेऊ नका. आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या गोष्टी किती आहेत की ज्या आपल्याला टाकणं फार अपेक्षित आहे. आणि या गोष्टींकडे लक्ष न देता आपण स्ट्रेट विचार करतो की आता आम्ही रामकृष्णाशी जॉईन करू शकत नाही, आम्ही ग्रहत्याग करू शकत नाही, का आम्ही ग्रहस्थ आश्रम त्याचा म्हणजे स्वीकार केलेला आहे. अरे हे सगळ्या गोष्टी नंतरच्या. सगळ्यात पहिले जे आपण म्हणतो, मला एक घटना लक्षात येते आपल्या तोतापुरी महाराजांची, की तोतापुरी महाराज हे आता भगवान श्रीरामकृष्णांचे गुरु. पण भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी आपल्या प्रत्येक गुरूंना त्यांच्यामध्ये काहीतरी परिपूर्णता आणलेली आहे. आणि एकदा असं झालं की तोतापुरी हे म्हणजे वेदांती साधू होते. एक दिवस रात्री धुनी पेटवून आणि ते ध्यानाला बसणार, ते आणि भगवान श्रीरामकृष्ण. तेवढ्या त्या दक्षिणेश्वरचा एक चौकीदार कोणीतरी येतो आणि ती जी अग्नी पेटलेली असते त्या अग्नीमधून काहीतरी विस्तव घेऊन आपली विडी पेटवण्याचा प्रयत्न करतो. आता हे वेदांती साधू अग्नीला अत्यंत पवित्र मानतात, बरं, खूप पवित्र मानतात. आणि त्या अग्नीचा असा अपमान त्या तोतापुरींना काही सहन नाही झाला. त्यांच्याकडे जो चिमटा होता, घेतला चिमटा आणि आता 2 शिव्या घालत, क्रोध करत त्याच्या मागे धावले त्याला मारायला. आणि तिथेच भगवान श्रीरामकृष्ण होते. ते लागलीच म्हणाले, हेच का तुझा अद्वैत ज्ञान का रे? प्रत्येकामध्ये ब्रह्म बघायचा की नाही? तर म्हणजे प्रत्येकामध्ये ब्रह्म बघायचा आणि ते त्याला शिव्या घालत होते किंवा क्रोध करत होते, याचाच अर्थ काय की त्याच्यामध्ये ते मनुष्य बघत होते. तर भगवान श्रीरामकृष्ण काही चुकणारे नव्हते. लागलीच म्हणतात की हेच का तुमचं अद्वैत ज्ञान? हे म्हटल्याबरोबर तोतापुरीजी एकदम भानावरती आले आणि भानावरती आले आणि त्यांनी त्या दिवशी प्रण केला की आजच्या नंतर मी कधी पण क्रोध करणार नाही. पहा, महापुरुषांचे हे लक्षण असते. एकदा सोडलं मग त्याच्याकडे पुन्हा लक्ष देणार. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कितीदा म्हणजे आपल्याला क्रोध येत असतो, एखाद्या गोष्टीचा मोह होतो, कधी पण द्वेष करतो, मत्सर करतो. तर
त्याग करायचा, तर ह्या गोष्टी अनेक आहेत की ज्याचा आपल्याला त्याग करणं अपेक्षित आहे. आणि धर्मजीवन या सगळ्या त्यागावरतीच अवलंबून आहे. आणि म्हणूनच की जेव्हा आपण त्यागाशिवाय धर्म होऊ शकत नाही, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, तर ते फक्त त्याचा एक ज्याला म्हणतो की संकुचित अर्थ म्हणजे ग्रहत्यागच नव्हे, तर या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. आणि हे आपण आपण कोणत्याही म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या टप्प्यावरती असो, गृहस्थाश्रमच्या टप्प्यावरती असो की संन्यासाश्रमच्या टप्प्यावरती असो, ह्या गोष्टी आपल्याला आज आणि उद्या त्याग करायचाच आहे. तर का नाही, ह्या गोष्टी त्याग करणं खूप अवघड आहे. मला वेगळ्याने सांगायला नको, ग्रहत्याग करणं एकदा सोपं आहे, पण ज्या गोष्टीला आपण आसक्त आहोत, ज्या गोष्टींवरती आपली काहीतरी एक ज्याला म्हणतो की एखाद्या प्रती मत्सर आहे, एखाद्या प्रती आपल्या मनामध्ये द्वेष आहे, तर ते गोष्टी टाकणं एक भयंकर अवघड असतं. कारण की या गोष्टी खूप सूक्ष्म असतात, पण टाकावं ते लागणारच आहे. जर टाकावे लागणार आहे तर त्याचा प्रयत्न पण आजपासूनच का सुरू नाही करावं. आणि हेच खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो की त्याग आपल्या जीवनामध्ये तो येऊ शकेल म्हणजे येणारच. आणि त्यातून आपलं आध्यात्मिक जीवन नक्कीच हे परिपूर्ण होणार आणि आपण मोक्षाच्या मार्गावरती आपले पाऊल हे पुढे पुढे जातील. तर ठरलेली वेळ संपलेली आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी, श्रीमा शारदा देवी यांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की ही त्यागाची शक्ती आमच्या सर्वांच्या जीवनात हे त्याग येऊ दे आणि आमचं जीवन धन्य होऊ दे.